जय श्रीराम. आज बऱ्याच दिवसांनी ऑनलाईन आणि प्रत्यक्षात अशी मंडळी आज उपस्थित आहेत आपल्या वाचनामध्ये. आज आधी जाहीर केल्याप्रमाणे आज आपल्याला माहिती आहे फार विशेष दिवस आपल्या सर्वांसाठीच आहे. खरं काल श्रावण वद्य अष्टमी होती, म्हणजे अमेरिकेच्या पंचांगाप्रमाणे म्हणूया, कॅलेंडरप्रमाणे, आणि भारतात त्याच्या आदल्या दिवशी. पण आज आपलं शुक्रवारचं वाचन भगवान गोपालकृष्ण आणि माऊली श्री ज्ञानेश्वर महाराज या दोन अत्यंत थोर विभूती, म्हणजे अवतार, हे जे दोन अवतार, दोन्ही अवतारच त्या दिवशी, म्हणजेच कालच्या दिवशी म्हणूया, पंचांगाप्रमाणे किंवा तिथीप्रमाणे. पण आज काल गोकुळाष्टमी आणि आज गोपाळकाला, असं एकत्रित आपण साजरा करतो आहोत. थोडंसं आज व्यवस्था वेगळी आहे, तुमच्या लक्षात आलं असेल. अमेरिकेत असून जे आज इथे उपस्थित नाहीत, म्हणजे कॅलिफोर्नियात असून, त्यांची पुण्य थोडी कमी पडली असं म्हणूया आपण. पण इथे खूप छान इथे पीठ तयार केलेलं आहे, अधिष्ठान आहे भगवंताचं, आणि थोडंसं तुम्हाला ते दिसेल वाचनामध्ये. अशी व्यवस्था मी करतो आहे. नंतर तुम्हाला आम्ही त्याचं सावकाश सावकाश दर्शन घडवूच. पण असा हा अतिशय उत्तम शुभ दिवस. आपण सगळे भाग्यवान इथे श्रवणासाठी जमलेलो आहोत. त्यांनी संपूर्ण वेदांताचं सार काढून आपल्यासमोर ठेवलं, ते भगवान गोपालकृष्ण, आणि ते आपल्याला पचायला सोपं व्हावं याची सोय ज्यांनी करून ठेवली, ते ज्ञानेश्वर महाराज यांच्याच ग्रंथाचा अभ्यास आपण करतो आहोत. आणि आज अतिशय त्यामुळे शुभ दिवस आहे. आपण पुन्हा मनःपूर्वक आणि मनोमन या दोन अवतारांना नमस्कार करूया, सद्गुरूंचं स्मरण करूया आणि आपल्या अभ्यासाकडे वळू. आज या निमित्ताने वाचनानंतर मी जसं आधी जाहीर केलं होतं त्याप्रमाणे आपण भजन पंचपदी आणि गोपाळकाला घेणार आहोत. छान इथे भक्तिरंग, भक्तीच्या प्रेमाचं भरतं येणार आहे. त्यामुळे अजूनही 1 तास आहे. रामकृष्ण हरी. वाचनाकडे वळू. मागच्याला आपण ओवी क्रमांक 141 ते 164 असा विचार करून आपला झाला. भगवान गोपालकृष्ण आणि अत्यंत अधिकारी असा शिष्य अर्जुन, सत्शिष्य, यांच्या प्रेमाचं रसभरीत वर्णन आपण माऊलींकडून ऐकलं. आणि त्याच्यानंतर महाराज ज्ञानेश्वर महाराज आता मूळ विषयाकडे वळत आहेत. आणि त्या ओव्या आपण सगळ्या, त्या अर्थाच्या ओव्या ज्या होत्या त्या आपण सगळ्या बघितल्या होत्या. त्यातले महत्त्वाचे 1-2 मुद्दे बघू आणि आजच्या वाचनाकडे वळू. सर्वप्रथम तर 144 क्रमांकाची जी ओवी होती त्याच्यामध्ये श्री गुरूंना एक संतोष प्राप्त होणार नाही म्हटलंय. कुठपर्यंत? तोपर्यंत शिष्याला सुखाचा सर्वत्र दुष्काळ असतो, पण एकदा त्यांना संतोष प्राप्त झाला की मग कोणीकडे सुख कमी आहे. पुन्हा एकदा आपण नीट त्याचा अर्थ लावून घेतला होता की सद्गुरूंचा संतोष याचा अर्थ सद्गुरू असंतुष्ट असतात असाच अर्थ नाही. सद्गुरूंचा संतोष याचा अर्थ शिष्याचा अधिकार. जसा शिष्याचा अधिकार वाढतो, ज्या प्रमाणात वाढतो, त्या प्रमाणात मग त्याला
सद्गुरू कृपेचं सुख कोणतंच कमी पडत नाही. आणि विशेषतः अर्जुनाच्या बाबतीत माऊलींनी फार सुंदर वर्णन केलं होतं की त्याच्या बुद्धीमध्ये, बुद्धीच्या गर्भात त्याला वैराग्य कसं आलं होतं आणि म्हणून त्याला ब्रह्म होण्याचे डोहाळे त्याला लागले होते. थोडक्यामध्ये हे छान सुंदर असं काव्यात्मक वर्णन, पण सांगण्याचा उद्देश असा की भगवंतांना जेव्हा असं वाटलं की अर्जुनाला आता ब्रह्म होण्यास आता वेळ लागणार नाही, असं प्रत्यक्ष भगवंतांना वाटतंय. का? कारण हा विरक्त झाला आहे अशी देवाची खात्री झाली होती. तर आपल्याला साधक म्हणून हे शिकायचं आहे की जोपर्यंत माझ्या वैराग्याला पूर्णता येणार नाही तोपर्यंत मी ब्रह्म होणार नाही. म्हणजे काय? मला स्वरूपाची प्राप्ती होणार नाही. सगळ्यात महत्त्वाचा संदेश आपल्यासाठी या सगळ्या या ओव्यांमधून आपल्यासाठी हा होता. मागच्याला एक मुद्दा मला वाटतं राहून गेला होता. मी असं म्हणालो होतो 153 क्रमांकाच्या ओवीमध्ये की हा जो योग मार्ग आहे, ज्याला पंथराज म्हटलं 152 क्रमांकाच्या ओवीत माऊलींनी, त्या मार्गाचे यात्रेकरू भगवान शंकर आजही आहेत असं इथे वर्णन आहे. आपल्या समोरच आहे 153 क्रमांकाच्या ओवीमध्ये. मी म्हणालो होतो की याचं उत्तर आपल्याला 160 या ओव्यांमध्ये मिळेल. त्या ओव्या तर मी वाचल्या, पण त्याचं उत्तर म्हणजे त्याचा तो अर्धवट मी सोडलेला जो धागा होता तो पुन्हा बांधायचा राहिला. तो आज आपण उजळणीच्या निमित्ताने त्याचा अर्थ पुन्हा एकदा बघूया. हे सगळं वर्णन करताना 159 क्रमांकाच्या ओवीमध्ये माऊली म्हणते की निगिजे पूर्विलिया माहेरा की येई जे पश्चिमेची घरा निश्चळपणे धनुर्धरा चालणे येथीचे. फार सुंदर एक विचार आणि विरोधाभास अशा दोन गोष्टी माऊलींनी आपल्यासमोर या विरोधाभास अर्थालंकार आपण मागच्याला त्या ओवीचा विचार केला होता. पण अर्थ असा की अर्जुना पूर्व दिशेच्या मार्गाने निघावे म्हणजे निष्काम कर्मापासून सुरुवात करावी आणि पश्चिम दिशेकडच्या घरी यावे म्हणजे समाधीच्या अवस्थेला प्राप्त व्हावे आणि निश्चळपणाने राहणे हेच या मार्गातील चालणे आहे. म्हणजे काय? तर आसन प्राणायामादिकांच्या द्वारा चित्त निरोध करणे हाच योगाचा अभ्यास आहे. जे एक अतिशय विलोभनीय असा एक विरोधाभास ज्याला म्हणता येईल. पण विरोधाभास जरी असला तरी साधनेचं एक मर्म त्याच्यामध्ये आहे की निश्चळपणाने राहणं हेच खरं तर चालणं आहे, हेच खरं तर प्रगती आहे. साध्या भाषेत ज्या प्रमाणात मी निश्चळ होऊ शकेन त्या प्रमाणात या मार्गावरती माझी प्रगती होते. आता हा अर्थ घेऊन भगवान शंकर या मार्गाचे यात्रेकरू आजही आहेत. आता अर्थ तुम्हाला छान लागेल की भगवान शंकर किंवा शिव म्हणा, महादेव म्हणा, यांचं नाव घेतल्याबरोबर आपल्याला काय आठवतं? सगळ्यांच्या डोळ्यासमोर एक कुठली तरी मूर्ती, एक कुठला तरी फोटो आपण पाहिलेला. बहुतांश वेळेला काय येतं समोर? निश्चळ बसलेले आहेत. आहेत कुठे कुठे तांडव नृत्य करणारे पण आहेत, पण ते फार क्वचित. असं छान अभ्यास करताना एक एक गोष्टी लक्षात येत जातात की ते या मार्गाचे यात्रेकरू आहे म्हणजे अजून मार्गक्रमण करतात आहे, त्यांची यात्रा संपली नाही आहे, ते जिथे पोचायला पाहिजे तिथे पोचले नाही असा त्याचा अर्थ नाही. या मार्गाचं चालणं म्हणजे निश्चळ राहणं हेच या मार्गाचं चालणं आहे. आणि पुढच्या ओवीत 160 क्रमांक ओवीत येणे मार्गे जया ठाया जायचे तो गाव आपणची होईजे हे सांगू काय सहजे जाणसे तू. की ज्या मार्गाने किंवा या मार्गाने ज्या ठिकाणी जावयाचे तो परमात्मरूपी गाव आपणच व्हावयाचा असतो हे आत्ताच काय सांगू, तू सहजच पुढे जाणशील. म्हणजे जे व्हायचं असतं कोणसा साध्य तेच साधन असतं. मला अंतिम निश्चळतेपर्यंत जायचं आहे, अंतिम शांतीपर्यंत मला पोचायचं आहे. त्याला प्रशांत म्हणतात. बघणार आहे आपण, तो अर्थ पुढे येणारच आहे. म्हणून शांती हेच माझं साधन ठरतं आणि म्हणून भगवान महेश शंकर या मार्गाचे यात्रेकरू म्हणजे ते सदैव त्या स्थितीमध्ये स्थित आहेत असा त्याचा अर्थ होतो. तर स्थूलमानाने अर्थ केला तर फार गोंधळ उडू शकतो.
आणि हा विचार करताना आपण 11व्या श्लोकापर्यंत आलो होतो. तोही आपला वाचून झाला होता की शुचौ देशे प्रतिष्ठाप्य स्थिरम आसनम आत्मनः नात्युच्छ्रितम नातिनीचम चैलाजन कुशोत्तरम. आता जसं आपण मागच्याला बोललो होतो की आतापर्यंत या अध्यायामध्ये आपण व्हॉट आणि व्हाय याचा विचार करून आपला झालेला आहे. मराठी शब्द नेमकं काय, योगाचं स्वरूप काय आणि कशासाठी, एवढा आग्रह कशासाठी, योगारूढ होण्याचा इतका आग्रह कशासाठी, तर काय त्याचं महात्म्य असतं, काय त्याचं वैभव असतं, काय त्याच्या जीवनाचा दर्जा असतो, योगारूढ जो असतो त्याचा, हे सगळं वर्णन आपण ऐकलं. म्हणजे का आपण व्हॉट आणि व्हाय ऐकला आणि आता भगवंत हाऊचं वर्णन करतात आहे. म्हणजे काय, म्हणजे आता ही प्रक्रिया काय आहे, नेमकं या आपल्याला जे साधायचं आहे ते साध्य कसं साधायचं याचं वर्णन या श्लोकापासून साधारण सुरू होत आहे असं आपण म्हणू शकतो, 11व्या श्लोकापासून. आणि आपण पुन्हा मागच्याला या ओव्या बघितल्या होत्या, 164 पर्यंत आलोच होतो आपण, की पवित्र देशामध्ये दर्भावर मृगाजीनं त्यावर वस्त्र असलेले स्थिर आसन की जे अति उंच नाही आणि सखल नाही असे स्थापित करून असं म्हणून अर्धवट सोडलेला आहे. त्यामुळे क्रमांक 11 आणि खरं श्लोक क्रमांक 12 हा त्याचा उत्तरार्ध आहे. माऊलींनी 163 क्रमांकाच्या ओवीत, म्हणजे आत्ताचा जो मी श्लोक वाचला, तर त्याच्यामध्ये छान वर्णन केलं आहे की केवळ श्रवण करून आता उपयोग होणार नाही. कारण आता काय सांगणं सुरू झालेलं आहे, हे सगळं कसं करायचं, हे साधायचं कसं, अभ्यास कसा करायचा. त्यामुळे प्रत्यक्ष अनुष्ठान करून अनुभव घेतला तरच ते उपयोगी पडणार आहे. आणि म्हणून अगदी मूलभूत, आपण ज्याला मराठीत बेसिक म्हणतो, अगदी बेसिक गोष्टी सांगायला सुरुवात केली आहे भगवंतांनी, की स्थान कसं असावं, आसन कसं असावं, कसं स्थान निवडावं, अगदी बारकावे आता सांगायला सुरुवात केली. पुन्हा एकदा स्मरण करून देतो, आपण मागच्याला बोललो होतो की काही नवीन लोकही असतील किंवा काही कोणाचं वाचन मधलं गेलं असेल त्यांच्यासाठी पण मुद्दाम उल्लेख करतो की या अध्यायातलं बरंचसं वर्णन, पुढचे आता जे सगळे श्लोक आहे ते हठयोगाचं वर्णन आहे. हठयोगाचा अधिकारी फार वेगळा असतो, प्रापंचिक बहुतांश वेळेला नसतो, स्पष्ट बोलायचा. आणि हे मी माझं सांगत नाही आहे, सद्गुरूंची माझ्या वाणी सांगतोय तुम्हाला. त्यामुळे पण असं जरी असलं तरी या मार्गाची जी काय म्हणूया पूर्वतयारी आहे किंवा या मार्गाचे जे टप्पे आहेत त्याचा आपण आशय आणि त्याचा भाव आपण शिकणार आहोत, तो लक्षात घेणार आहोत. कारण एक तर आपण आधुनिक काळातले साधक आहोत. आता हे वर्णन आपल्यासमोर येईल तेव्हा आपल्या लक्षात येईलच की यातलं बऱ्याचशा गोष्टी आज म्हणजे कालमानाने सुद्धा आपल्याला लागू पडत नाही. एक तर काळाची फार मोठी भूमिका याच्यामध्ये आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्यांना योगाभ्यास करायचा आहे, ज्यांना हठयोगच करायचा आहे, त्यांनी विशेषतः 6व्या अध्यायाचा अभ्यास करून किंवा पतंजली योग शास्त्राचा अभ्यास करून अधिकारी व्यक्तीकडून त्याचे बारकावे समजून घेऊनच हा योगाभ्यास करायचा. तर ह्या शुद्ध मराठी डिस्क्लेमरसह सांगण्याचा उद्देश एकच की आपल्याला आजच्या आधुनिक युगातला मी जो साधक आहे की जो जंगलात मी जाऊन कुठली साधना करणार नाही, मी संन्यास घेणार नाही, मग असं असताना सुद्धा यातनं मला घेण्यासारखं खूप आहे. कारण विविध वैराग्य, समाधी षटक, मुमुक्षुत्व किंवा भक्ती मार्गातली भाषा असो का योग मार्गातले यमनियम, आसन प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी हे असो, साधारण गाभा तोच राहतो. शब्द बदलतात, आशय बदलतात, तर त्याच्याकडे लक्ष ठेवून आपल्याला आपला अभ्यास करायचा. आणि आपण स्थानाचा विचार करत होतो. 164 क्रमांकाच्या ओळीपर्यंत आपण आलो होतो की ज्या स्थानावर समाधान मिळवण्याच्या इच्छेने बसल्यानंतर उठून जावेसे वाटू नये आणि जे स्थान पाहिल्याबरोबर वैराग्य दुप्पट वाढावे. माऊलींनी अतिशय सुंदर वर्णन करायला सुरुवात केली आहे की स्थान कसं निवडावं. आणि आपण मागच्याला बोललो होतो त्याप्रमाणे पुन्हा एकदा, मी कुठेही विधिवत संन्यास घेऊन वनामध्ये कुठेतरी मी जाऊन साधना करणार नाही आहे.
मग एक साधक म्हणून मी आता काय घ्यायचं आहे, तर मला माझ्या घरातच असं एखादं स्थान निर्माण करता येईल का? आता प्रत्येकाच्या घरातल्या समस्या वेगळ्या असतात. त्याचं वैयक्तिक निराकरण सद्गुरू करतात. पण एक साधारण आपल्याला समजून घ्यायचं आहे की असं एखादं स्थान शक्य असेल तर एखादी छान एक अशी स्वतंत्र खोली म्हणूया किंवा एखादं स्वतंत्र जागा की जिथे मला नियमितपणे साधनेला बसता येईल, नियमितपणे साधना करता येईल. माझं आसन तिथे घालून मी जेव्हा साधनेला बसीन तिथे कुठल्याही प्रकारचे व्यत्यय येणार नाही. ती जागा शुद्ध कशी असेल, पवित्र कशी असेल, हा सगळा विचार आपण मागच्या वेळेला केला होता. आणि मागच्याला आपण हेही बोललो होतो की असं असतं, आपण काही ठिकाणी गेल्यानंतर आपोआप आपलं मन शांत होतं. मग ते कधी कोणाचं देवघर असेल, कोणाच्या नुसतं घरात गेलं तरी आपल्याला प्रसन्न वाटतं, छान वाटतं. आपण नुसतं छान वाटतं असं म्हणतो, पण त्या छानमध्ये आपल्याला म्हणायचं बरंच काही असतं. पण आजकाल शब्दसंपत्ती आपली कमी झाल्यामुळे आपल्याला नीट वर्णन करता येत नाही की आपल्याला म्हणायचं काय आहे. छान वाटतं तुमच्या घरी आलं की असं आपण म्हणून मोकळं होऊन जातो, म्हणजे आपली सोडवणूक करतो आपल्याला काय म्हणायचं आहे त्याच्यातून. तर म्हणायचं असतं की शांत वाटतं, प्रसन्न वाटतं, इथे इथून जाऊच नाही असं इथे बसावंसं वाटतं, इथे बसावंसं वाटतं, शांतपणे बसावंसं वाटतं. मी मागच्याला बोललो होतो की इथली शांती आता भंग करू नये असं वाटतं. म्हणजे आपण सुद्धा बडबड करू नये, आपली वैखरीची आपली ही वाणी बंद करावी आणि दुसऱ्यांनीही करू नये असं वाटतं. असं वाटतं आपल्याला. असतात काही ठिकाण अशी काही देऊळ असतात. विशेषतः जर तुम्ही रामकृष्ण मिशनमध्ये गेले असाल, मी पुण्याच्या रामकृष्ण मिशनला खूप वेळा जायचो. तिथे दांडेकर पुलापाशी ते मोठा मठ आहे त्यांचा, फार अप्रतिम सुंदर जागा. संध्याकाळच्या वेळेला त्यांची तिथे प्रार्थना उपासना चालते. एक तर अतिशय स्वच्छता, शुचौ देशे सुरुवातच आहे. आणि नुसतं स्वच्छ नाही तर पवित्र. गेल्यानंतर तिथे नतमस्तकच व्हावं असं आपल्याला वाटतं. तिथे बसावं शांतपणे. कितीही घाईत तुम्ही गेले असाल, असं होतं अनेक वेळेला, नाही मला इतकी घाई आहे, मला ते काम आहे, हे करायचं ते करायचं, पण एक दिसला का रस्त्यात पटकन असं ठोकतो मी, काय नमस्कार, असा मी विचार करतो. पण आतमध्ये गेल्यानंतर मला पाय निघत नाही. 5 मिनिटं का होईना असं वाटतं इथे बसावं. अशी ठिकाणं असतात. सांगणं काय चाललंय, या स्थूल गोष्टींवरती सुद्धा आपल्या उपासनेचे साधनेचे परिणाम होत असतात. त्यामुळे ती जागा तशी निवडावी, ते आसन तसं घालावं. मागच्याला आसनाचं बरंच बोललो आपण, आता आज नको बोलायला, पुढे जाऊया. जो संती वसविला ठावो, संतोषासी सावावो, मना होय उत्सावो धैर्याचा, माऊली म्हणते. ज्या ठिकाणी संतांनी वास्तव्य केले आहे, जिथे संतोषाला साह्य मिळते, जिथे मनाला धैर्याचा उत्साह प्राप्त होतो. काय सुंदर वर्णन आहे. थोडक्यात पुन्हा आपण आपल्याला लावून घ्यायचं. याचा अर्थ असा आहे की गावात कोणी संत मंडळी आली असतील, शक्य असेल तर त्यांना आपल्या घरी घेऊन यावं. त्यांचं ते पवित्र वास्तव्य आपल्या वास्तूमध्ये व्हावं. ते संत आहेत त्यामुळे त्यांना आपल्या देवघरात सुद्धा नेऊन आपण त्यांना आपलं देवघर दाखवू शकतो, आपली साधनेची जागा दाखवू शकतो. ते शक्य नसेल तर आपण निदान त्यांच्या दर्शनाला जावं. संतांनी वास्तव्य केलेली जागा. त्यांनी होतं काय, मनाला धैर्याचा उत्साह प्राप्त होतो. नेमकं कशाचं धैर्य? वासनेच्या विरुद्ध लढण्याचं धैर्य. आता कसलं धैर्य? कारण मी तिथे आता साधनेला बसणार आहे, मांडी घालून शांत बसणार आहे. तिथे काही जाऊन मला कोणाशी लढाई करायची नाही आहे. मग धैर्य कशासाठी? तर वासनेच्या विरुद्ध लढण्यासाठी जे बळ लागतं. कारण वासनेचा जर रेटा जबरदस्त असेल तर तिथे डोळे मिटून बसून काहीही उपयोग नाही. वासना माझा सातत्याने पराभव करत राहते. विषय वासना म्हणजे काय, सारखं चित्त बाहेरच धावत राहतं. त्यामुळे बाहेरची परिस्थिती कितीही आदर्श असली तरी आतली परिस्थिती सुद्धा तेवढीच चांगली असावी, हा त्याच्या मागचा उद्देश. अभ्यासाची आपण याते करी, हृदयाते अनुभव वरी, ऐसी रम्यपणाची थोरी अखंड जेथ. माऊलींनी छान वर्णन त्यांच्या पद्धतीप्रमाणे सुरू केलं आहे की अशी जागा की जिथे अभ्यासच आपल्याकडून साधने करून घेतो, अनुभवच आपण होऊन चित्ताला वरतो
असे रम्यपणाचे महत्त्व ज्या ठिकाणी सर्व काळात आहे, असं रम्य ठिकाण. आता अर्थातच ते वनातलं एखादं ठिकाण असं वर्णन तिथे सुरू आहे, जंगलातलं. जया आड जाता पार्था तपश्चर्या मनोरथा पाखंडियाही आस्था समूळ होय. की अर्जुना, ज्या स्थानाच्या आडबाजूने जात असतानाही तप करण्याचे मनोरथ व्हावे आणि जिथे नास्तिकालाही मनापासून तप करण्याची इच्छा व्हावी. काय सुंदर वर्णन केलेलं आहे. हे आपल्या तीर्थाटनाचं महत्त्व अधोरेखित करतं. का जायचं असतं? नुसतं नदी आहे म्हणून तीर्थ, त्या नावातच आहे तीर्थ. त्या स्थानाला तीर्थाचं महत्त्व कोणामुळे येतं? गुरुचरित्र वाचा म्हणजे कळेल. जिथे जिथे संतांनी वास्तव्य केलेलं आहे, जिथे जिथे महान ऋषींनी तपश्चर्या केलेली आहे, त्याला तीर्थाचं महत्त्व येतं. आपण त्या स्थानालाच तीर्थ म्हणतो. केवळ छान जागा आहे, नदीचं पाणी आहे म्हणून ते तीर्थ होत नसतं. ती जी भूमी असते ती पावन झालेली असते त्यांच्या चरणस्पर्शाने. त्यामुळे छान वर्णन माऊलीने केलं की असं बाजूने जात जरी असेल तरी तिथे बसून तप करण्याचा मनोरथ व्हावा. आता मी जसं वर्णन केलं अशी असतात काही स्थान, आपणही बघितली असतील, आपणही भेटी दिली असतील अशा गोष्टींना. स्वभावे वाटे येता जरी वरपडा जाहला अवचिता तरी सकामही परी मागवता निघो विसरे. अजून पुढे माऊली म्हणतात आहे की एखादा ग्रामस्थ व्यवहारी मनुष्य स्वभावतःच कुठून तरी वाटेने येत असता अकस्मात जर त्या स्थानाला प्राप्त झाला तर तो मोठा विषयासक्त जरी असला तरी त्याला पुष्कळ कामाची घाई जरी असली तरी तेथील रम्यपणा पाहून तेथून माघारी निघून जाण्याचे विसरला पाहिजे. त्याला विषयासक्त मनुष्य जरी आला तरी त्याला सुद्धा तिथे काही काळ का होईना त्याचं सुद्धा चित्त तिथे निवलं पाहिजे, शांत झालं पाहिजे. ऐसेनी न राहतया ते राहावी, भ्रमतया ते बैसवी, थापटुनी चेववी विरक्ती ते. अशा रम्यपणाने जे न राहणाऱ्यासही राहावयास लावते, जे दाही दिशा भटकणाऱ्यासही एका ठिकाणी बसविते व जे वैराग्याला थापटी मारून जागृत करते. आता काही स्थानं मी जसं म्हणतो तसं काही काळही असतो. आपल्याला कल्पना आहे, आपण जर सकाळी उठून आपण भाग्यवान असू आणि आपल्याला सकाळी साधना करणं जमत असेल, त्याच्यासाठी जेवढं सकाळी म्हणजे पहाटे उठायला हवं तेही जमत असेल तर आपल्याला जाणवतं की सकाळी विशेषतः जो साधनेचा दर्जा असतो तो नाही राहत, दुपारी म्हणा संध्याकाळी म्हणा. आता हे त्या वेळेचं महात्म्य, आपल्याला ब्रह्ममुहूर्ताचं सगळं खूप वर्णन आपण नेहमीच ऐकतो. त्याचं दुसरे कारण हेही आहे की आपलं चित्त झोपेमुळे शांत झालेलं असतं. कारण आपल्याला त्रास देणारं जे अंतःकरण आहे ते तिथे नसतं ना, त्यामुळे एक निगेटिव्ह का होईना असा एक आनंद आपल्याला तिथे मिळत असतो. तसं शुद्ध मराठीत आपण फ्रेश होऊन उठलेलो असतो, त्यामुळे त्या फ्रेशनेसचा आपल्याला खूप फायदा होतो. आपण एक ताजंतवानं झालेलो असतो, चित्त शांत असतं. अजून दिवसभराचे जे सगळे गलबलीचे जे विचार असतात ते सुरू व्हायचे असतात. काळाचं एक महात्म्य असतं. पण महत्त्वाचं काय आहे, वैराग्याला थापटी मारून जागृत करणारं असं सगळं बाहेरचं वातावरण असं असावं. हे राज्यवर सांडीजे मग निवांता येथेचे असेजे ऐसे शृंगारियाही उपजे देखत घेवो. जे स्थान पाहिल्याबरोबर हे समृद्ध राज्य देखील टाकून द्यावे आणि मग येथेच समाधानाने राहावे, असा भाव विलासी माणसाला देखील जी उत्पन्न करते. विलासी असेल, विषयी असेल, नको मला बाहेरचं आता काही नको, इथून जाऊच नाही, येतो असा अनुभव मी स्वतः घेतलेला आहे. सज्जनगडावरती जेव्हा परमपूज्य काकांचा अभ्यास वर्ग आधी व्हायचा नियमित दरवर्षी पितृपंधरवाड्यामध्ये, पावसाळ्याचे दिवस, पाऊस थोडा संपत आलेला असतो पण तरी बऱ्यापैकी पाऊस होऊन गेलेला असतो, त्यामुळे छान हिरवगार. सज्जनगड ज्यांनी पाहिला त्यांना माहिती आहे की असं कपबशीमध्ये जे त्या बशीमध्ये कप कसा ठेवलेला असतो तशासारखं, म्हणजे एक 50 मैल पर्यंतचं असं आजूबाजूला अशी दरी फक्त, आणि मग पुढे पुन्हा डोंगर दिसतात आणि हिरवंगार सगळं छान, सगळीकडे भरपूर पाणी.
त्या गडावरनं मागच्या बाजून दिसणारं ते मागची ती नदी, तिथला तो बांध, घातलेलं छोटंसं ते सरोवर. पहिले 1-2 दिवस अस्वस्थ व्हायला होतं. का? तिथे मोबाईल फोन चालत नाही. त्यामुळे माझे जे सगळे प्रिय सोबती असतात, व्हॉट्सॲपपासून फेसबुक, इंस्टाग्राम, फारच बहादर असेल तर स्लॅक, तिथे सुद्धा ह्या सगळे सगळे सोबती माझे कधी साथ सोडून जातात मला कळतच नाही. कारण तिथे गेल्यावर किती 10 वेळा बटणं दाबले तो फोन आपटला तरी त्याला काही रेंजच येत नाही. मला वाटतं त्यांनी बाय डिझाईन, शुद्ध मराठीत बोलायचं तर, तसं केलेलं आहे. त्यामुळे पहिले 2 दिवस मनुष्य अस्वस्थ होतो, कळतच नाही काय करावं, आपण कुठे आलेलो आहोत, असं असतं का कधी, म्हणजे असं जगात, या जगाच्या कसा एखादा कोपरा असू शकतो का, असे बरेच विचार येतात. फार महाभाग्यवान असेल तर पळून जाण्याचे विचार येतात की असं कसं जगू शकतो. पण जसं जसं तिसरा, चौथा, 5वा दिवस येतो तेव्हा जाणवायला लागतं आणि असं वाटतं की अरे इथून जाऊच नाही. आणि हा एक मुखाने अनुभव आहे सगळ्यांचा. गडावरती किती सुंदर तिथलं ते वातावरण, समर्थांचं पवित्र सानिध्य, तिथे त्यांची ती समाधी, ते शेजघर, ते सगळं पाठीमागचा तो सगळा परिसर, अर्थातच अभ्यासवर्ग, सद्गुरूंचं सानिध्य, निसर्गरम्य ठिकाणात इथे सगळं वर्णन केलेलं आहे. काय वर्णन करतोय मी? 170 क्रमांकाची ओवी. समृद्ध राज्य जरी आपलं नसलं, आपण राजे जरी नसलो, तरी मी जे सोबती आधी घेऊन आलो असतो, की ज्यांच्या सहवास आता अंतरला मला, म्हणून पहिले मला 1-2 दिवस दुःख होतं, मागच्या आठवणी येतात, ते सगळं विसरायला होतं. हा अनुभव तिथे जाऊन ज्यांनी घेतलाय त्यांना माहिती आहे. त्याच्यातनं लक्षात येतं की मला छळणारे खरे कोण आहेत. कारण जे नसताना मन शांत होतं, समाधान पावतं, इथून जाऊ नये असं वाटतं. जे येणे माने बरवंट आणि तैसेची अति चोखट, जेथ अधिष्ठान प्रकट डोळा दिसे. ह्या मानाने जे स्थान अत्यंत रम्य आहे, तसेच जे अत्यंत पवित्रही आहे, ज्या ठिकाणी जणू डोळ्याला प्रत्यक्ष ब्रह्म दिसते. अजून काय आता म्हणायचं राहिलं आहे. प्रत्यक्ष ब्रह्म दिसते म्हटलंय मला. आणि आपल्या ऋषीमुनींनी तपश्चर्या करता अशीच स्थानं निवडलेली आहेत, रम्य आणि पवित्र. हा फरक आहे तीर्थस्थानामध्ये आणि एखादं अतिशय सुंदर दृश्य असलेल्या ठिकाणी 5 स्टार हॉटेलमध्ये जाऊन राहण्यामध्ये. कारण मी फिरलो आहे, मी खूप कन्सल्टिंग केलेलं असल्यामुळे अनेक वर्ष फिरलेलो आहे, अनेक विविध हॉटेल्समध्ये मी राहिलेलो आहे आणि सातत्याने दर आठवड्याला राहिलेलो आहे. तिथेही मी साधना करण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे मी सगळं का सांगतोय? जाणवतात या गोष्टी तुम्हाला. मग ते कितीही 5 स्टार हॉटेल असू द्या, कितीही रम्य ठिकाण ते असू द्या, आत्ता इथे वर्णन केलेलं, समोर अगदी मला समुद्र दिसत असू दे ना माझ्या गॅलरीतून, साधनेमध्ये चित्त एकाग्र होत नाही तिथे. जंगलापेक्षा जास्त स्वच्छ जागा ती आहे. म्हणजे काय आहे? स्वच्छ आहे पण पवित्र नाही. हे या छोट्या छोट्या गोष्टी ज्या असतात त्या आपल्याला अनुभवातून सुद्धा शिकायला मिळतात. त्यामुळे पवित्र हा शब्द अत्यंत महत्त्वाचा आहे, की जिथे तपश्चर्या केलेली आहे कोणीतरी, महान संतांचं तिथे पुनीत, त्यांच्या वास्तव्याने पुनीत झालेली ती जागा आहे. माऊली अजून पुढे मार्गदर्शन करते, आणिकही एक पहावे. हे सगळं तर ठीक आहे, पण आणिकही एक पहावे, जे साधकी वसते होवावे आणि जनाचिनी पाय रवे रुळेची ना. आणखी एक त्या स्थानात गुण पाहावा, तो हा की तिथे साधकांची वस्ती असावी. मग अशी हॉटेलचं वर्णन केलं, तिथे का नाही? कारण तिथे आजूबाजूला सगळे विषय असतात. 5 स्टार हॉटेलला जाणारे संत असतात का? तिथे येणारे जे असतात ते कुठले विषयांचा भोग घेण्यासाठी आलेले असतात. त्यामुळे साधकांची वस्ती असावी आणि ते स्थान सामान्य माणसाच्या पायधुळीने मळलेले नसावे. तिथे लोकांच्या येण्या जाण्याची वर्दळ नसावी. हा विचार आपण केला होता मागच्याला, की आपल्या घरातलं स्थान आपण जेव्हा ते निवडतो असं साधनेसाठी, ते सुद्धा असं वर्दळीचं नसावं. येणाऱ्या जाणाऱ्याच्या मार्गातच ते स्थान मी निवडलं असं नसावं. गृहीत धरूया आपण प्रत्येकाच्या घरामध्ये असं एक छान आहे ठिकाण, जागा. आता बऱ्याच वेळा ओट्यावरच देवघर असतं, पण जागा नसते देवाना घरामध्ये. मग देवघर कारण
देवघर तर ठेवायला हवं, ते आपल्या मन चित्ताला तेवढं पटत नाही, म्हणून मग ते कुठेतरी ठेवतो ओट्यावरती. परमपूज्य मंदाताईंनी फार सुंदर वर्णन केलं आहे त्या देवांचं भाग्य, त्यांना कसे स्वयंपाकाचे विविध वास घ्यावे लागतात मग वगैरे वगैरे. त्याचं वर्णन आता करत नाही आहे, पण मुद्दा असा की असं जे स्थान असतं ते आपण असं निवडावं की एक अगदी खोली जरी नसली स्वतंत्र, तेवढं नसलं आपल्याला सुबत्ता आर्थिक, तरी एक कोपरा म्हणूया जिथे शांतपणे बसून आपल्याला साधना करता येईल. वर्दळ मुख्य म्हणजे तिथे नसेल, आत्ताचा जो आपला विषय सुरू आहे. कारण देवघर आहे असं गृहीत धरून मी बोलतो. आपण स्वतः आणि इतरांनी सुद्धा पाय धुतल्याशिवाय त्या ठिकाणी जाऊ नये. देवघरामध्ये एक नियम करून ठेवावा. देवघरात जायचं आहे ना, पाय घाल, किंवा आपण घरात थंडी या दिवसात चप्पल घालतो, चप्पल घालून देवघरात जाऊ नये. ती घरातली चप्पल असली तरी सांगण्याचा उद्देश. असं जे एक हळूहळू आपण जेव्हा स्वतःवरती नियम बंधनं घालून घेतो आणि त्याचं पावित्र्य जपतो, पूजा करताना सोहळ्यात करतो, आपल्यालाच तो फरक जाणवायला लागतो. आपल्यालाच तो फरक जाणवायला लागतो. आपण त्या प्रवेशद्वारातून आतमध्ये जाताना आपल्या मनोभूमिकेतच फरक पडतो. जसं डॉक्टर त्या ऑपरेशन थिएटरमध्ये जाताना जे सगळं आत्म घालून जातात आणि ते सगळं शुद्ध होऊन जातात त्यांच्या भाषेमध्ये, जातानाच मनस्थिती बदलते माणसाची, की नाही आता मी जे जातोय तिथे अजिबात त्यांच्या दृष्टीने तिथे फक्त महत्त्व कशाला असतं, शुद्धतेला, किंवा कुठे इन्फेक्शन होऊ नये, कुठला बॅक्टेरिया व्हायरस हे ते नको त्या ठिकाणी, त्या आता शरीर उघडायचं आहे त्या पेशंटचं, त्याच्यात घुसू नये, ह्या दृष्टीने ती मानसिकता वेगळी असते. तर ही मानसिकता आपली सुद्धा व्हावी त्या ठिकाणी जाताना, हा उद्देशावर त्याच्या पाठीमागे सायकॉलॉजी बिहाइंड इट. नाही तर कुठेही माझ्या घरात 4 खोल्या, कुठेही जाऊन बसतो तसा दसमुसळसारखं मी देवघरात जाऊन बसतो आणि सुरू केली साधना, नाही होत. नाही होत. कारण अंतःकरण माझं हे त्याचं मुख्य साधन आहे. आणि ही जी शुचिता आहे, हे जे पावित्र्य आहे, त्याचं माझ्या अंतःकरणापर्यंत पोचायचं असेल तर हेच करावं लागतं. आणि हे पावित्र्य मीच जपावं लागतं. माऊली म्हणतात की ज्या ठिकाणी जणू डोळ्याला प्रत्यक्ष ब्रह्म दिसते असं वर्णन केलेलं आहे. आणि ते झालं आपलं बघून, आणि तिथे वस्ती नसावी हा विषय सुरू होता. आणि जेथ अमृताचिनी पाडे मुळाही सकट गोडे, जोडती दाटे झाडे सदा फळती, की ज्या स्थानात अमृताप्रमाणे मुळासकट गोड आणि सर्व काळ फळे देणारी दाट झाडे मिळतात. आता आपल्याला लक्षात येईल की पुन्हा मराठीत बोलतो, माऊली इज ट्राईंग टू सॉल्व लॉजिस्टिकल प्रॉब्लेम्स. म्हणजे काय, अशा ठिकाणी जे साधक राहतात त्यांना त्यांच्या अन्नाची सोय करणं, अन्नाचा विचार करणं भाग आहे. आणि त्या दृष्टीने माऊली असं म्हणतात आहे की असं स्थान जेव्हा निवडता तुम्ही साधनेसाठी, तर ते अतिशय अमृताप्रमाणे मुळासकट गोड असलेली आणि मुख्यतः सर्व काळ फळे देणारी दाट झाडे असावी. थोडक्यात अन्नाची सोय जवळच व्हावी, त्याच्यासाठी फार लांब कुठे जावं लागू नये. पावला पावला उदके ही झाली अन्नाची सोय. पुढे काय, पाणी. वर्षाकाळी ही चोखे निर्झरे का विशेषे सुलभे जेथे, ज्या स्थानात पावला पावलाला पाणी आहे आणि ते पावसाळ्यात देखील शुद्ध असावे, असे शुद्ध पाण्याचे झरे जेथे विशेषे करून सुलभ असावे, इथपर्यंत मार्गदर्शन केलेलं आहे. हा आतपुही अळूमाळू जाणीचे तरी शीतळू, पवनू अतिनिश्चळू मंद झुळके, जेथे हे ऊन देखील किंचित शीतळ जाणवले पाहिजे, ज्या ठिकाणचा वारा अतिशांत किंवा एखाद्या वेळी मंद गतीने झुळझुळणारा असावा. काय बारकावे सांगितलेत पहा. कल्पना करा काय ठिकाण असावं म्हटलेलं आहे. सोसाट्याचा वारा गडावरती असतो. ते तुम्ही जर असं एखादं डोंगराच्या टोकावर जाऊन बसले साधनेला, नाही चालत. कारण तिथे इतका सोसाट्याचा वारा की कल्पना करा होईल काय त्यांनी. ठीक आहे, मी अगदी उडून जाणार नाही, मी अगदी काही टोकावर म्हणजे अगदी टोकावर जाऊन बसलेलो नाही, पण कल्पना करा जो वारा प्रचंड आहे, त्या वाऱ्याचा आवाज आहे, मला त्याचा स्पर्श जबरदस्त जाणवतो आहे, कदाचित थंडी वाजते आहे, लक्ष कुठे राहील, चित्त कुठे राहील. बस हा मी मगाशी जे बोललो, हा त्याचा आशय आहे, हा त्याचा भाव आहे, हा त्याचा भाव आहे. बरं, मग गुहेत बसलो तर इतकं कोंदटलेलं सुद्धा असू नये की श्वास घ्यायला जीव गुदमरतो आहे. पुन्हा मुसळकेरात गेलो, कारण जीव गुदमरायला लागला. आठवण कोणाची झाली,
देहाची झाली. हे सगळं बघावं. त्यामुळे शांत एखाद्या वेळेस मंद गतीने असे झुळूक आली वाऱ्याची, हरकत नाही, चालेल. कारण हवा शुद्ध असावी, कोंदटणारं ठिकाण नसावं, पण अत्यंत भयाण वारा सुटतो असंही ठिकाण नसावं. पुढे वर्णन येईल कदाचित, पण आत्ताच उल्लेख करतो, निर्गंध ठिकाण असावं. दुर्गंधी तर तिथे कुठल्याच प्रकारची येऊ नये. आता आपण पुन्हा कल्पना करू शकतो, हे वनातलं बोलणं सुरू आहे, जंगलातलं सगळं, तिथे दुर्गंधी कशी कुठल्या प्रकारची असू शकते आपण कल्पना करू शकतो. ती नसावी. सुगंधही अति नसावा, अति सुगंधही नसावा. पुढे वर्णन आहे की मंद असा धुपाचा सुवास किंवा मंद असा एखादी उदबत्ती म्हणूया, चालेल असं म्हटलेलं आहे. का? पुन्हा त्याच्या पाठीमागे मानसशास्त्र आहे की उदबत्तीचा धुपाचा सुवास आला की आपल्याला एक पवित्र वाटतं, आपलं लगेच मन एकाग्र व्हायला मदत होते, एक पवित्रतेचा आपल्याला पवित्र वातावरणाचा अंदाज यायला लागतो, अनुभव यायला लागतो, या दृष्टीने फक्त. पण तोही असा मंद, शक्यतो काय असावं, निर्गंध ठिकाण असावं. आता इथे नाही आहे वर्णन, पण परमपूज्य मंदादेनी तेही वर्णन करून ठेवलेलं आहे. काय? जर मी घरात असो, जर आपण घरात साधना जेव्हा करतो तेव्हा भिंतीवरती चित्र जिथे मी साधनेला बसतो शक्यतो नसावीत. असलीच तर आपलं जे आराध्य दैवत आहे ते प्रभू रामचंद्र म्हणा, भगवान गोपाल श्रीकृष्ण म्हणा, दत्तात्रेय म्हणा, जे असेल ते, किंवा सद्गुरू आपले. मला ते म्हणतात की बऱ्याच घरांमध्ये मी जाते, तिथे असं चित्र असतं, वाघ असा शेळीच्या मागे धावतोय. निसर्गातलं जरी ते चित्र असलं तरी ते तिथे नको आहे आपल्याला. प्रभू रामचंद्रांचं चित्र जरी असलं तरी वनात जाणारे राम नको. म्हणतात ते म्हणतात की म्हणजे ते तिघच जण चालले जंगलातून, असं एखादं चित्र काढलं एखाद्याने, पेंटिंग समजा, ते नको. कारण त्यांनी काय ते पाहिलं, अरे बापरे, वनात चालले म्हणजे पुन्हा पुन्हा सगळा प्रसंग दुःखाचा आठवणार. किंवा त्यात सीता नसेल तर म्हणजे सीता गेलेली दिसते आहे, काय ती कैकेयी, काय तो दशरथ. म्हणतात ते म्हणतात झाला संसार सुरू. किती काळजी घ्यायची आहे. त्यामुळे खूप अशी भडक रंगाची चित्र नसावीत, लुकलुकणारे दिवे नसावेत. खूप बारकावे सांगतोय तुम्हाला मी घरातले बारकावे सांगतोय आता. आणि हे मी पन्नादांच्या प्रवचनात ऐकलेले, काकांच्या प्रवचनात ऐकलेले, मला आता आठवतात आहे या निमित्ताने म्हणून सांगतोय. तुम्ही मंदादांचं प्रवचन जेव्हा ठेवतात तेव्हा आपण तर कधी करत नाही, पण लक्षात ठेवा, भारतातल्या आणि इथल्या लोकांनी, त्यांना हे आवडत नाही. समजा मंदात इथे बसलेले आहेत आणि इथे असं छान पीठ आहे, आपल्याला सवय असते, आपण लाईटिंग लावतो आणि त्याच्यात ती दिवाळीची असते अशी लुकलुक करणारी, मराठीत ऑन ऑफ म्हणतात तर. कारण काय, चित्त तिकडे वेधल्या जातं. हा आपला मूळ स्वभाव आहे माणसाचा. जिथे काही हालचाल दिसते ना तिथे आपलं चित्त पहिले, आणि इकडे चित्त गेले की इथे राहत नाही. हा त्याचा मागचा उद्देश आहे, बाकी काही नाही. कशावरून निघालंय? 175 क्रमांकाची वेळ. निर्गंध असं ठिकाण असावं. वाऱ्याचं वर्णन आपण ऐकलं, बहुत करून निशब्द. आता तो तर काय म्हणजे अगदी स्वाभाविकच आहे, कारण सगळं जर चित्त एकाग्रावर ते जर एवढा भर सुरू आहे तर निशब्द असलं पाहिजे सांगण्याची गरजच नाही आहे. बहुत करून निशब्द, दाट न रिघे श्वापद, शुक हन षटपद तेवते नाही. ते स्थान बहुत करून घनदाट व निशब्द असावे. त्या ठिकाणी हिंस्र पशूंचा प्रवेश नसावा. नेहमी शब्द करणारे पोपट व भ्रमर तितकेसे नसावेत. काय वर्णन केलं बाबा. नाही तर खूप पोटाचे थवेच्या थवे असतात काही ठिकाणी, रोज पोपट येतात. आणि पोपट आल्यावर काय होतं, जसं शाळा संपल्यानंतर आपण काय करायचो आपल्याला माहित आहे, जेव्हा थवा असतो पोपटांचा तेव्हा शाळा संपल्यानंतर जे होतं ते पोपटांचा थवा असल्यानंतर होतं. त्यामुळे माऊलींनी इतकं बारकाईने वर्णन केलं की तिथे पोपट नसावेत, भ्रमर सुद्धा तितकेसे नसावेत. एखादा दुसरा भ्रमर आहे, गुंजाराव करतोय, ठीक आहे, पण त्यांची टोळधाड आली, नको, असं ठिकाण नको. पाणी लगे हंसे, दोन्ही चारी सारसे, कवणे एके वेळे बैसे, कोकिळही हो का. पाण्याच्या संबंधाने, कारण आता पाण्याच्या जवळचं ठिकाण त्यांनी वर्णन केलेलंच आहे, तर पाण्याच्या संबंधाने राहणारे 2-4 हंस, 2-4 सारस पक्षी, अरे हो की, कोण्या एका वेळी कोकिळ देखील येऊन बसलं तरी चालेल. माऊलींनी काय म्हटलंय, कोण्या एका वेळी फक्त.
एखाद्या वेळेस पाहुणा म्हणून आला कोकिळ, चालेल आम्हाला. पुढची ओळी वाचतो आणि मग बोलतो थोडं. 178. निरंतर नाही तरी आली गेली काही, होती का मयुरेही आम्ही ना न म्हणू. नेहमी तर नाहीच, पण मधून मधून आले गेले असे काही मोरही का असेना. ते सुंदर असल्याने आम्ही त्यांना नको म्हणत नाही, परंतु ते मोठ्याने ओरडतात, म्हणून तेथे त्यांचे निरंतर राहणे आम्हास नको आहे. आपण पैसे देऊन विकत घेतो, अरे मोर आहेत, पण आपल्याला ते मोर पिसातच असतं सगळं, आणि त्या मोराचं सौंदर्य बघण्यातच आपण हरवून जातो. पण ज्याला साधना करायची आहे त्याला किती बारकावे, किती गोष्टींची काळजी घ्यावी लागते हे याच्यातून आपल्याला लक्षात येतं. वर्णन केलं आहे परमपूज्य मंदात यांनी काही पक्ष्यांचं वर्णन केलेलं आहे. भारद्वाज एक पक्षी त्याच्यात मला आठवतो, किंवा काही वृक्षांचं वर्णन केलेलं आहे की जे वृक्ष पारमार्थिक साधनेला अनुकूल असतात. त्याच्यामध्ये औदुंबर वृक्ष आहे, पिंपळ वृक्ष आहे, असे काही वृक्ष आहेत. तिथे चिंचेचं झाड नको असं म्हटलेलं आहे. म्हणजे कोणत्या वृक्षांची दाटी तिथे असावी इथपर्यंत विचार केलेला आहे. कोणते पक्षी, काही पक्ष्यांची नावं आहेत, ते पक्षी सुद्धा आपल्या पारमार्थिक साधनेला अनुकूल समजल्या गेलेले आहेत, ते पक्षी तिथे असावेत असं म्हटलेलं आहे. आपण आदर्श बोलतोय बरं का, अतिशय आदर्श, जे आजच्या परिस्थितीत जवळपास अशक्य आहे. म्हणजे जे जंगलात जाऊन साधना करतात आहेत त्यांना सुद्धा, कारण अशी ठिकाणं तिथे लगेच 5 स्टार हॉटेल तयार होतं आजकाल. किंवा परमपूज्य काकांनी एका प्रवचनात म्हटलेलं आहे, असं मी जाऊन कुठे बसलो तर एखादा येऊन मला तिथून हुसकावून लावू शकतो, म्हणतो तुम्ही काय माझ्या शेताची वहिवाट करत आहात का काय. मुद्दा काय आहे, हे वर्णन फक्त आदर्श आहे, हे त्या काळच्या परिस्थितीला धरून केलेलं आहे, पण आपल्याला त्याचं काय समजून घ्यायचं आहे, आशय आणि भाव समजून घ्यायचा आहे. आपल्याला हे लागू पडणार नाही आहे, मग आपल्याला काय लागू पडणार आहे, आधुनिक साधकाची यादी काय असू शकते. तर मी जेव्हा साधनेला बसतो तेव्हा मी एक असा काळ निवडावा. पुन्हा एकदा मी बोललो, सकाळचा असेल आदर्श आहे, पण परमपूज्य काका नेहमी सांगतात, विशेषतः घरातल्या गृहिणीला की जी नोकरी करत नाही, की जी घरी असते, तिच्यासाठी उत्तम वेळ कोणती. नवरा ऑफिसमध्ये गेलेला आहे, मुलं शाळेत गेलेली आहेत. शुद्ध मराठीत परमपूज्य काका इतके प्रॅक्टिकल आहेत. म्हणजे काय, साधना जेव्हा माझी शांतपणे होऊ शकेल ती माझ्यासाठी आदर्श वेळ. सकाळी उठून जर त्या स्त्रीला नवऱ्याचा डबा करून द्यावा लागत असेल, मुलांचे डबे करून द्यावा लागत असेल, तरी साधना सकाळी करणार कधी. आणि ती बसलीही हट्टानी साधनेला तरी चित्त लागेल कसं, कारण सारखे किती वाजले, त्यांना ऑफिस उशीर होतोय का, मला हे करायचं आहे, मला कुकर लावायचा आहे. शांत. आपण काय बोलतोय, आधुनिक साधक म्हणून मी कसा विचार करायचा आहे साधना करताना. मी जेव्हा बैठकीच्या साधनेला बसतो, मग ते नामस्मरण जरी असलं, ध्यान जरी असलं, तरी बाहेरचे आवाज लोकांचे नसावेत. वर्दळीचं ते ठिकाण आपण मगाशीच म्हणालो, वर्दळ म्हणजे बाहेरचे लोक कोणी येणार नाहीये, घरातलेच. नेमकं अशी खोली मी की 10 वेळा त्याचं दार उघडलं जातं, कोणीतरी येतं घरात, सारखं ते त्या घरातल्या काहीतरी नेमकं तिथेच काही गोष्टी ठेवल्या. सकाळच्या वेळेला काय, बाहेर समजा मी बसलोय, बायको स्वयंपाक करते, तिला लागणाऱ्या 4 गोष्टी नेमका ते डबे त्याच खोलीत आहे. मंदातांनी तर फार विनोदाने वर्णन केलेलं आहे की असे ते दार उघडतात, म्हणतात नाही तुमचं चालू द्या, मी फक्त डबा घ्यायला आले. मग ते साखरेचा डबा घेऊन जाते, म्हणजे थोडं अरे चहा विसरलं, ते पुन्हा येते, नाही तुमचं चालू द्या, फक्त डबा हा एवढा चहाचा घेते, मी जाते. बरं, आपल्याला त्रास होऊ नये, घायघाईने बाहेर जावं म्हणून ती पटकन डबा दार लावायला जाते, तो डबा नेमका पडतो खाली, दन्न करण्याचा आवाज. त्या दार उघडण्याचा आवाज येतो, त्यातनं माझ्या डोक्यात विचार सुरू होतात, कालच ठरवलं होतं की याच्या फार आवाज येतात त्या बिजागिऱ्यांचे, त्याला ऑइलिंग करायला पाहिजे. कालच गेलो होतो होम डेपोमध्ये, आणायचं राहिलं. काय सुरू झालं, चित्त, सगळा संसार, मी बसलो कशासाठी आहे तिथे, कोणाचे चालण्याचे आवाज. इथल्या, मी थोडंसं अमेरिकेतलं वर्णन करतोय, एसी सुरू होणं, एसी बंद होणं याचे आवाज. आणि काही काहींच्या घरातले एसी फार मोठ्याने आवाज करतात, जुने असतील तर त्याचे पण आवाज येतात. किंवा मन ती थंड वाऱ्याचा एकदम जो झोत येतो त्याची मला जाणीव होते. असं शक्यतो जिथे होणार नाही, किंवा ज्या वेळेला होणार नाही, होणारच नाही असं आपण म्हणू शकत नाही. आता मगाशी इथे पोपट नको, भ्रमर नको, मोर नको असं वर्णन आहे.
नाही आहे, मला ही समस्या नाही आहे. माझ्या इथे पोपट येत नाही, माझ्या इथे मोर येत नाही. माझी समस्या काय आहे? सगळे पक्षी एकाच साठवणारं हे एक यंत्र आहे माझ्या हातामध्ये, तुम्हाला दिसत असेल, ज्याच्यामध्ये ईमेल, व्हॉट्सॲप, इंस्टाग्राम, फेसबुक यांची चरपट पंजरी सुरू असते. स्लॅक नावाचा एक मोर येऊन जातो मध्येच. ते जे टांग टुंग ढुम असे जे आवाज सुरू असतात आणि अगदी लक्ष जातं त्याच्याकडे, म्हणजे गरजही नसते, मला माहिती आहे मी पाहायचं नाही हे ठरवूनच मी बसलेला असतो, तरीही तो आवाज आला की इतकी इंद्रियांना सवय लागलेली आहे की माझ्या नकळते त्याच्याकडे पाहतात. आणि इतकी सुंदर तंत्रज्ञान आहे की मी पाहिल्याबरोबर ते अनलॉक होतं आणि मला ते समोरच्याचं कोणी माझी आठवण काढली, आणि मग ज्यांनी माझी आठवण काढली त्याचं चरित्र माझ्या डोक्यामध्ये उभं राहतं. तो मेसेज मी वाचलेलाही नसतो. मी मग कालच बोललो होतो मागच्या वेळेला, म्हणजे की नुसतं त्या माणसाचं नाव जरी दिसलं की माझ्या विचारांची शृंखला तिकडे कधी गेली आणि 10 मिनिटांनी मला भानावर येतो मी की अरे हे काय करतो मी, बसलो कशासाठी. मग काकांचं वाक्य आठवतो, कोण आहेस, काय करीत आहेस, लक्षात आहे ना. काय विचार करतोय आपण? आधुनिक साधकाच्या समस्या. हे आहेत आपले आधुनिक पोपट, हे आहेत आपले आधुनिक मोर, भ्रमर. थोडक्यात काय, चुकूनही चुकूनही हे घेऊन देवघरात, म्हणजे जिथे मी साधनेला बसतो, जाऊ नये. म्हणजे जवळ तर ठेवूच नाहीये, पण त्यांनी मारलेली हाक मला ऐकू येणार नाही याची सोय दिलेली आहे. ते एक छोटंसं बटन दिलेलं आहे, करता येतं. बरं, हे माझं झालं, इतरांचीही तिथे नाहीत, ही काळजी घेऊनच तिथे बसावं. कारण चुकून जर तो वाजला तर उठेच तर माझं जे बीपी वाढलेलं असतं की उठल्यावर बघतो जाता, यांना कळत कसं नाही झाली. त्या दिवशीची साधना आटोपली. म्हणून आपल्याला नको मयूर, नको तो भ्रमर, नको तो व्हॉट्सॲप नावाचा पोपट, नको. इतकी सगळा बंदोबस्त करून बसावं लागतं. साधना गंभीर प्रकरण आहे. आणि हे कशासाठी माहिती आहे का? एक मुद्दा सांगतो आणि पुढे जातो. आपल्याला असं कधी कधी वाटतं की अरे एखादा दिसतो असा कोणीतरी, ज्याला मराठी शब्द अपस्टार्ट म्हणतात त्याला, की जो कुठेही बसला तरी 2 मिनिटात त्याचं चित्त एकाग्र होत आहे. तेव्हा हे सगळं वर्णन वाचल्यानंतर आपल्याला असं वाटतं की हे सगळं एवढं करण्याची गरज आहे. मुद्दा हा आहे की माझा अधिकार किती आहे. एखादा इतका अधिकारी शिष्य असतो की त्याला या बाहेरच्या आवाजांचा फरकही पडत नाही, त्याचं चित्त अजिबात बाहेर जात नाही. जो उतावीळच असतो की मी कधी एकदा ध्यानाला बसतो, ज्याचं चित्त, ज्याचं अनुसंधान दिवसभर सगळी कर्म करत असताना सुद्धा ज्याला ध्यानाचंच, समाधीचंच अनुसंधान असतं, तो तिथे बसल्यावर त्याचं चित्त पटकन एकाग्र होतंय, आश्चर्य काहीच नाही. पण अशा मनुष्याकडे पाहून आपण स्वतःचं मूल्यमापन करू नये. आपण स्वतःचं मूल्यमापन आपल्या स्वातंत्र्यात करावं. अगदी शांतपणे समजून घ्या की बा माझी ताकद काय आहे, माझा अधिकार किती आहे, माझं चित्त किती चंचल आहे, किती सहज बाहेर जातं, बाहेर गेल्यानंतर किती लवकर मला ते आतमध्ये आणता येतं. आणि जेवढी माझी तयारी कमी, जेवढा मी त्या प्रांतामध्ये, त्या मार्गामध्ये सुरुवातीच्या टप्प्यांमध्ये आहे, तेव्हा या गोष्टींना फार महत्त्व प्राप्त होतं. परी आवश्यक पांडवा ऐसा ठाव जोडावा, तेथ निगूढ मठ होवावा का शिवालय. माऊली पुढे म्हणते की परंतु अर्जुना, आवश्यक गुणांनी संपन्न असे स्थान मिळवावे की त्या ठिकाणी कोणाच्या दृष्टी सहसा न पडणारा एखादा मठ किंवा शिवमंदिर असावे. माऊलींनी त्याची परवानगी दिली. वर्दळ नसावी, पण असं एखादं मठ किंवा एखादं असं छान शिवमंदिर. आपल्याला माहिती आहे परमपूज्य काकांनी कशी साधना केली आहे, हे बऱ्याच जणांना आपल्यापैकी माहिती आहे की मुरगुडमध्ये काका डॉक्टरची प्रॅक्टिस करत असताना ते आणि त्यांचे मित्र जे एकत्र, त्यांची बरीच आध्यात्मिक चर्चा चालायची किंवा साधना ते करायचे, तर ते असंच मुरगुडच्या आसपासचे अनेक ठिकाणं, त्यातले काही ठिकाणं आज आम्ही जाऊन त्यांना भेटी देऊन येतो. आमच्यासाठी ते तीर्थस्थान आहे, कारण आमच्या सद्गुरूंनी तिथे साधना केलेली. रामलिंगम नावाचं एक ठिकाण आहे, मी आत्ताच मागच्याला बघून आलो, त्याचे फोटो व्हिडिओ आपल्याच ग्रुपवरती मी पाठवले होते, तुम्ही बघितलेला आहे.
आता तिथे बरीपैकी वर्दळ वाढली आहे, पण काका जेव्हा तिथे जायचे आणि साधना करायचे तिथे अशीच ठिकाणं होती सगळी. शिवमंदिर हे विशेषतः आपल्याला माहिती आहे कुठेतरी दरी कोपऱ्यात अशाच ठिकाणी असतात. आणि काकांनी हे प्रवचनातही सांगितलेलं आहे की असं देऊळ निवडावं की असा देव निवडावा की जो नवसाला पावत नाही. का? तिथे गर्दी नसते. गर्दी नसते. नाहीतर आली महाशिवरात्र, लाखो लोक तिथे दर्शनाला. काय तुम्ही साधना करणार आहे तिथे? असं स्थान असावं. दोही माझी आवडेते या दोनपैकी जे मानले होय चित्ते बहुत करून एकांते बैसिजेला. या दोन्हींपैकी जे आवडेल आणि चित्ताला जे प्रशस्त वाटेल आणि एकांताने बसता येईल, मी जसं आत्ता म्हणालो एकांताने बसता येणं हा मुख्य त्याचा निकष आहे. असे बहुगुणांनी संपन्न स्थान असावे. आणि फार सुंदर एक आपल्यासमोर माऊली पुढे मांडते की म्हणून तैसे ते जाणावे मन राहते पाहावे राहील तेथ रचावे आसन ऐसे. म्हणून तसे ते स्थान योग्य आहे किंवा नाही हे चांगले पारखून घ्यावे. शिवाय मन तेथे स्थिर राहते काय हे देखील पाहावे. सगळ्यात महत्त्वाचं ते आहे. कधी कधी छान असतं स्थान, रम्य असतं, सगळं स्वच्छ पवित्र सगळं असतं, पण काही कारणाने आपलं मन तिथे नाही, तिथे चित्त नाही एकाग्र होऊ शकत. जे काय असेल तेही बघावं म्हटलेलं आहे. हे देखील पाहावे आणि राहत असेल तर तेथे अशा प्रकारचे आसन तयार करावे. अशा प्रकारचे, तोच तर आपला श्लोक होता जे आपण मागच्याला बघितलं होतं. शुचौदेशे प्रतिष्ठाप्य स्थिरमासन आत्मनः नात्युच्छ्रितम नाति नीचम चैलाजन कुशोत्तरम. आपण अर्थ बघितला होता मागच्याला त्याचा. तेच 182 क्रमांकाची ओवी आपल्याला पुढे सांगते की आता आसन घालायचं आहे आपल्याला. असं छान एक स्थान आपण निवडलं. समजा सगळी परीक्षा करून सगळा विचार करून छान एक स्थान आपण निवडलं आपल्या घरातलं. समजा आता आपल्याला तिथे आसन घालून एक दिवसासाठी नाही, रोजच आपल्याला करायचं आहे. कारण इतकी जी तयारी आहे आवश्यक, ते कशासाठी? दीर्घकाळ साधना करण्यासाठी. हिमालयातल्या साधूंची गोष्ट अनेकांना माहिती आहे. दीर्घकाळ साधन. दीर्घकाळ म्हणजे किती? जोपर्यंत याचं जे अंतिम गंतव्य स्थान आहे, पुढील पैस पारुखे मागील स्मरावे ते ठाके ऐसिये सरसिये भूमिके समाधी आहे. अशा समाधीचं जोपर्यंत मला, ती समाधी जोपर्यंत मला प्राप्त होत नाही तोपर्यंत म्हणजे दीर्घकाळ. तर किती दीर्घकाळ? हिमालयातल्या साधूंचा विचार केला तर ते शेकडो वर्ष तिथे बसले असं म्हणतात. शेकडो वर्ष. अनेक ग्रंथांमध्ये वर्णन ऐकलं आपण, कधी फोटो बघितले असेल व्हॉट्सअपवर, कधी कधी व्हिडिओज वगैरे पण येतात. परमपूज्य मन्नादेने एक किस्सा सांगितला होता की त्यांची एक मैत्रीण गेली होती कुठेतरी बद्रीनाथला मला वाटतं. आणि पुष्कळ लोक होते, पण हिला काहीतरी पायाचं दुखणं होतं म्हणून तिने घोडा केला होता. तर ती मध्येच घोड्यावर बसायची, थोडं पाय बरे झाले की चालायची, पुन्हा घोड्यावर बसायची, असा तिचा प्रवास सुरू होता. त्यामुळे ती एकटी पडली होती त्या बाकीच्या लोकांपासून. एक ठिकाणी ते असं एक वळण आलं आणि ते वळले आणि तिथे गुहेच्या असं थोडंसं उंचावरती गुहेच्या बाहेर एक साधू मुनी, त्यांनी यांना पाहिलं आणि तो झटकन उठला आणि गुहेत अदृश्य झाला. का? काय वाचलं आपण मगाशी? सामान्य लोकांची वर्दळ त्यांना आवडत नाही, चालत नाही. कारण त्या इतकं त्यांचं सूक्ष्म झालेलं असतं साधन की तिथे त्यांना कुठलीच भेसळ चालत नाही. तर तिने वर्णन केलं त्याचं की सामान्य माणसाची एवढी उंचीच आपण कधी पाहिलेली नाही, साधारण 10 फूट उंच तो मनुष्य असावा, असं वर्णन तिने केलं. आणि तो साधू गुहेत निघून गेल्यानंतर कितीतरी वेळ त्याचे ते ज्या जटा होत्या त्या अशा आतमध्ये त्या जमिनीवरती पडलेल्या होत्या. तिने वर्णन केलं, तिने सांगितलं, साधारण असं फुटात वगैरे अंतर नाही सांगितलं, पण आपण कल्पना करू शकतो 15, 20, 25 फूट जे काय असेल तर त्याच्या जटा त्याच्या मागे मागे तो आतमध्ये किती तरी वेळ अदृश्य झाल्यानंतर गुहेत त्या जटा बाहेरच होत्या, त्या हळूहळू त्याच्या मागे 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 अशा ओढल्या जातात. इतक्या दीर्घकाळ हे साधनेला बसतात.
हठयोगाचं वर्णन झालेलं आहे, मी तेच सांगतोय. यातलं सगळं वर्णन आपल्यासाठी नाही, घाबरू नका. आपण हठयोगाचे अभ्यासक नाही, पण किती वेळ, दीर्घकाळ साधना म्हणजे किती दीर्घकाळ. हे असे ध्यानाला बसल्यानंतर दिवसेंदिवस केस वाढतात, नखं वाढतात. नखंसुद्धा असे त्यांचे असे त्या माणसं त्याचे गोळा असे गोल 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 झाले होते म्हणे त्याच्या हाताचे नख. केसांना दुर्गंधी सुटू नये म्हणून त्याला ते वडाच्या झाडाचा चीक लावतात आणि वडाच्या झाडाचा चीक लावून त्याच्या त्या अशा जटा बांधतात आणि मग त्या बांधून ठेवतात. म्हणजे महिनोन महिने केस खराब होतात. आता लक्षात आलं असेल की आपले साधू म्हणले की असं आपल्याला चित्र का दिसतं, ही त्यांनी केलेली सोय असते. अनेक कंदमुळं त्यांना अशी माहिती असतात की ती कंदमुळं खाल्ल्यानंतर महिनोन महिने भूक लागत नाही. आजही हयात आहेत, मला माहिती आहे. त्यांचं नाव आपल्या 2-3 वेळा वाचनात येऊन गेलेलं आहे. त्यांना त्या कंदांची माहिती आहे. जे हिमालयात जाऊन आलेले आहेत, जे जातात, त्यांना या सगळ्या गोष्टींचं ज्ञान असतं. हे कंद त्यांना माहिती असतात. ते खाल्ली की महिनोन महिने भूक लागत नाही. म्हणजे काय, हे सगळं आपण काय बोलतोय, बंदोबस्त करतात ते. शरीर कुठेही आता आडवं येणार नाही, शरीराचे धर्म आता कुठे आडवे येणार नाहीत. दीर्घकाळ साधन, कारण अजून काम व्हायचं आहे. असो, हिमालयातल्या साधूंचं वर्णन करणं हा मुख्य उद्देश नव्हता, अवांतर विषय तो होता. पण दीर्घकाळ म्हणजे किती, एवढंच मला सांगण्यासाठी मी तो विषय थोडासा इथे आणला. पण आपण ही जी तयारी करायची आहे, आपल्याला या सगळ्या गोष्टींची जी काळजी घ्यायची आहे, ती माझ्या साधनेमध्ये व्यत्यय येऊ नये एवढ्यासाठी घ्यायची. कारण मी आज साधना केली, चेकबॉक्स, स्वतःला फसवणं आहे. कारण मला काही कोणी सांगितलेलं नाही किंवा मला कोणी असं धारेवर धरलेलं नाही की तुझी साधना झालीच पाहिजे. मला त्याचं महत्त्व कळलेलं आहे, मला त्याचं महत्त्व पटलेलं आहे. आता जीवनाचं ध्येय जर तेच ठरलं असेल तर कमीत कमी अडचणींशिवाय ती साधना कशी होईल बघणं हे माझं कर्तव्य ठरतं. त्याच्यासाठी हा सगळा विचार छान आपण करायचा. मी जसं म्हणालो, यातलं अक्षरशः किंवा शब्दशः वर्णन आपल्याला लागू पडत नाही, पण त्याचा भाव लक्षात घ्यायचा. आणि मी एक प्रापंचिक म्हणून घरामध्ये जी साधना करतो ती अशा या व्यत्ययारहित कशी होईल, त्याच्यात असा व्यत्यय कशाचाही कसा येणार नाही. आणि माझं चित्त विचलित होणार नाही, सगळ्यात महत्त्वाचं ते. त्याच्यासाठी माझं चित्त विचलित करण्याचं सामर्थ्य असलेलं हे जे एकच साधन आहे की जे मी खिशात घेऊन फिरतो, म्हणजे मीच जबाबदार आहे त्याला, हे आणि बाहेरचे काही असलं त्यांचा बंदोबस्त करावा आणि मग छान सुंदरपैकी साधनेला बसा. यासह आपण थांबूया. 4 मिनिटं जास्त झालेत आज. पुन्हा एकदा जय जयकार करू. श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. श्री गोपाल कृष्ण भगवान की जय.